हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर आता आहे ना मम्मी मस्त पाववडे बनवतीये, तर चला मी तुमच्यासोबत आता पाववड्यांची रेसिपी शेअर करते। चला मग बघूया मम्मी कशा पद्धतीने बनवते ते। मस्त असे पाववडे बनवून झाले आणि गिलक्याचे भजे पण बनवलेले, मिरच्या पण तळली। बघा अशा प्रकारे आता मस्त आम्ही पाववडे एन्जॉय करणार आहे। तू कशासाठी ती या भांड्यात ठेवल्यावर ना ताज्या राहते मिरच्या। हा, ही भारी टिप्स आहे ना। मिरच्या अशा भांड्यात ठेवल्या ना तर जास्त एक महिना। हा, मम्मीला अनुभव आहे जास्त ना, त्याच्यामुळे आम्हाला ना जास्त मिरच्या लागते, त्याच्यामुळे माझ्या काही अशाच राहत्या, याच्यात पिशवीत राहत्या। तुझ्या अंदाजाने घे ना। खायला तुम्हाला आवडत का नाही तिखट? ह्या नाही खाती एवढ्या मिरच्या, मग एवढं जास्त तिखट नाही। मी बी मला नाही जास्त चालती। आता मला जर तिखट लागलं तर मी एकही नाही खाणार। एक महिन्याचं झालं तरी चांगले। हा ना, किती भारी मिरच्या राहिल्या ताज्या ताज्या या भांड्यात ठेवल्या। तर हे असं भांड आहे, कचाकडे टाईपच भांड आहे। कसं आहे बघ, थोडं पिकले पण मग मला मम्मीने एक दिलेलं आहे असं भांड, पण मी वापरतही नाही। ते प्लास्टिकचे राहते नाही आवडले, हा पेटी सारखे ते बांगड्या ठेवले काही तसं। हा हा, त्याच्यात तरी असंच राहते भारी। रव आणायचं ते एकदाच आणून ठेवायचं, महिनाभर टेन्शनच राहत नाही। हा, आम्हाला जास्त मिरच्या लागतात ना आता, त्याच्यामुळे पालेभाज्या असल्यावर लय लागत। पालक पण येते तर खातेच नाही, त्याच्यामुळे काही विशेष नाही। आमच्या घरात चालतो पालक, त्याच्यामुळे आणतो आम्ही। हे बघा आता माझे 3 पिल्ल मस्त टीव्ही बघते। कोणतं कार्टून चालू आहे ग? मोगलीच। अभेंत पण बघतोय टीव्ही, है ना बाबू? हा, चल आजी पाववडे करते ना, पिलूला खायचे ना। तू पीठ असं दळून ठेवते, डाळ आणून का रेडीमेड घेते ग? हा हा ना, ते रेडीमेड पीठ आम्ही म्हणजे आणायचं, पण आता नाही, ते परवडतच नाही आम्हाला। डाळ घेऊन मस्त असं दळूनच घेतो आम्ही पण। हा, मी आता 2 किलो डाळ दळून ठेवलीये, आम्हाला लय लागत आहे पीठ। हा का, आम्हाला लय बेसन पीठ लागत बाई। मी नेहमीच भजे बनव, कोबीचे येते म्हणजे चालूच राहते। आता पाववडेच खाल्ले नव्हते लय दिवसाचे। आता हे काय मीठ टाकलं बर का? हा, आता आहे ना ही लसणाची चटणी आहे। लसणाची म्हणजे हिरव्या मिरच्या आणि लसूणची चटणी ही, आणि मीठ टाकलंय चवीनुसार। चमचा घे ना ग, चमचा घे ना। हा, कालवायला तर लागणारच, मीडियमच। हा टाक, घे तुझ्या अंदाजे, आता मला काही समजत नाही। हा, मग जास्त क्वांटिटीत करायचे असले तर टाकीत आहे। ववा नाही टाकीत ना? जाऊ दे, आता चांगलं लागत। आता मस्त पाण्याने मळून घ्यायचंय पीठ, भिजवून घ्यायचं। हळद नाही टाकलेली आहे बघा, हळद नाही टाकायची। तर मस्त असं भिजवून घ्यायचंय पीठ। तू काय भजे बनवणार आहे काय? नको, पाववडेच बरे। पप्पाचं पोट ठीक नाही। हा ना, आता पप्पाचं पोट नेमकं आज बिघडलंय। भजायला असं लागत आहे, पावड्याला थोडं पातळ लागत। कोणी कोणी सोडा टाकताय ना, सोड्याने मस्त असं फुगत्या।
कसे करतात त्यांना विचारायचं. comment करून तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवत्या का पाववडे? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे बघा पिल्लू किती असं पावड ना का असं लटकलं पाहिजे, जास्त असलं का त्याने चांगला. अशा पद्धतीने घ्यायचंय, मस्त पीठ भिजवून घ्यायचंय. झाला सगळ्या मिरच्या कापून घेणार. सिद्धू रिद्धू त्याचा टीव्ही बघतोय. आता काय गिलक्याची भाजी बनवती का? खालून आणले नाही हे गिलके, मस्त वेल लावलेले मम्मीनी. तर आता त्याचे ताजे ताजे मस्त गिलके तोडून आणलेले. तर ती म्हणे भजे बनवते. तर बघा किती छान आहे, ताजे ताजे गिलके. आणि मी मिरच्या पण तोडायला गेले होते नाही का खाली. तर मस्त मिरच्या तोडून आणलेल्या आहे मी, आता पावड्यासोबत खायला. तर आज मस्त पाऊस बघा उघडा आहे, आज पाऊस नाहीये. तर किती छान वातावरण आहे बघा, मस्त वाटते, फ्रेश एकदम. पाऊस पडून गेलाय. तर घट्ट झाले थोडं पीठ बरं का माई. हा का? एवढं पीठ नाही चांगलं वाटत. जास्त पीठ आहे ना, गचगच खायला बी बरोबर नाही वाटत. आता मस्त पहिला पाववडा टाकलाय तेलामध्ये. चला मग कसा होतो बघूया. ते मला लागतं पिलू. झारे तेल खास तापेल ना अजून. हा देईल दुसरं थांब. नाही कट करून. थांब बाबू थांब. झालं डायरेक्ट उभं राहिली. रिद्धू सिद्धू बस का मम्मी. हे बघ दीदी काय घेते पाय. दीदी पावडे घेते पाय. पावडे खायचे ना. बाय आता आजीने गरम गरम पावडे केले ना. तुम्हाला मिरच्या देऊ का लगेच तळून? त्या मिरच्या तिखट ना, त्या नाही खाती. सॉस नाही आणेल. हे बाय दीदी का खाती पाय पावडा. जाऊ दे आता लय लेट झालंय ना. लाईट गेली. खायचं तर काय ज्याची त्याची खाय. पावला खात पिलू. थांब ग एकखटी न घाल, तोंडात भरल त्याच्या जास्त. चालला भुकटीचा डबा पाहिलाय. तेव्हा गोल गोल राऊंड मार राहिला. आता तुला धरून उभं राहील. नको सांडून देईल सिद्धी ते. पप्पाला मिरच्या तळून लागतील. यावडलं तर खा परत तळते मी. त्याच्यात हिरवी मिरची लसूण टाक. तू पाहिला ना किती मिरची टाकेल त्यात लसणाची. कसे झाले ग? उभ्या ना, मला सवय नाही ना ग त्याच्याने गुड बदल्यावाने होतं इकडं. उंच किचन येते जास्त. खाली बसूनच करते ना जास्त. तिखट नाही लागत का त्याला? तिखटत आहे ग. पाणी घ्या. मस्त झाले. काय नाही का, तो खाऊ शकतो. एवढे तिखट नाही. पाय सरकल बर का, त्याला धर म्हणतो. खाली बस.
आता मस्त मिरच्या तळल्या मम्मीनी. फुल गॅस आहे ना त्याच्यामुळे. झाडाचे बोगस मोठा झाड.